विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसूताय गणनाथ लोकांना चांगलंच आवडलेलं दिसतंय हे मारुतीचं नवं मॉडेल. रस्त्यावरती बऱ्याच दिसत आहे. हे तू म्हणतोस पंढरपूर, पण मुळात तूही आंधळा आणि मी आंधळा. त्यामुळे तू काहीही शेंड लावण्यास तरी मी होच म्हणणार आहे. अरे नुसत्या फायरिंग वरून गाडी कोणती ते आपण सहज सांगतो. गॅरेज उगाच नाही चालवलं इतके वर्ष. चल कोणतीही गाडी बोल, नट किती आणि बोल्ट किती आहे झोपेत सुद्धा सांगतो आपण. चल सांग रे, फियाटला एकूण नट किती असतात? फारच किरकोळ प्रश्न होता. हे मी झोपेतच सांगेन. रात्री भेट. पंढरपूर. हो. या काळे वेलकम टू ब्लाइंडमॅन्स क्लब. दचकू नका आवाजाने. तुमच्या डोक्यावर दारावरती स्पीकर आहे, त्यातून हा माझाच आवाज येतोय. दार उघडच आहे, ढकला आणि सरळ आत या. बरं ठीक आहे. वा छान, उत्तीर्ण झालात परीक्षेत काळे. उठा. काय काय चेष्टा आहे. केवढा मी पहिलो एखादा हार बीड मोडला असतं म्हणजे. दारापासून खोलीची फरशी 5 फूट खाली आहे काळे. काय म्हणताय काय? म्हणजे दार उघडून पाऊल आत टाकलं की ते 5 फूट खाली पडतं. पण म्हणजे म्हणजे दारात स्पीड ब्रेकर आहे मोठा. एक्सल आपटल्याशिवाय गाडी आत येत नाही. काय हो, इथं आणि कोणी आहे वाटतं? हो, दोघे जण आहे. परिचय होईलच, पण तुम्ही आधी बसा. खुर्ची घेऊन बसा. तुमच्या उजव्या बाजूला खुर्ची असेल बघा, आणि खात्री करून बसा काळे. तर काळे, हा क्लब मी एक्सक्लुसिव्हली अंधांसाठीच चालवतो. मी स्वतः आंधळा असल्याने बिन आंधळ्यांनी या क्लबचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मुद्दाम असं बांधून घेतलं घर. आता तुम्ही ज्या पद्धतीने आला आहात. अहो आलो कुठला, कोसळलोच म्हणा. त्यावरून तुम्ही नक्की आंधळे आहात याची खात्री पडली आणि मेंबरशिप साठी पात्र ठरणार काळे तुम्ही. काळे, तुम्ही चहा घेता? हो चालेल मला. नाही घेत असाल तर करणार, नाही तर नाही नाही चहा घेतो, पण आता कॉफी घ्यायला खूप मजा आली असती. बाहेर थंडी आहे. शिवाय नाही, कॉफी मी करीतच नाही, कारण कॉफी हे उत्तेजक पेय असल्याने करण्याचे ते मी टाळतो. त्यातून तुम्ही स्वतः करून घेणार असाल तर नाही 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 चहा चालेल. ठीक आहे, उत्तम. कसली उत्तेजना मिळते कॉफीने, त्यांचं त्यांनाच ठाऊक. कडक ब्रह्मचारी आहेत ते. लहान मारुती. लहान मारुती? हो काळे, तो रस्त्यावरच्या गार्डन बद्दल बोलतोय. 1 2. काय हो, व्यायाम करता वाटता आपण? हो. नाही सवय चांगली. काळे, अहो आणखीन खूप चांगल्या सवयी आहेत त्यांना. कळतीलच हळूहळू. पण काळे, तुमची इथे भरपूर करमणूक होणार आहे बघा. हो, पण तुम्ही दोघे तुमच्याप्रमाणेच ब्लाइंड मेन्स क्लबचे मेंबर्स. हो, पण तुम्ही केव्हा आला तिथे? मी ना, माझे गुडघ्याची जखम मला येऊन 15 दिवस झाले असतात बहुतेक. गुडघ्याची जखम? हो काळे, अहो मी सुद्धा तुमच्याप्रमाणे त्या केंजळे मास्तरांच्या दारातल्या 5 फुटाच्या परीक्षेला उत्तीर्ण झालोय. मायला या केंजळ्याच्या. पण एक आहे साधं, हा गडी क्लब मात्र बेस्ट चालवतो. या ना त्या मार्गाने करमणुकी होणारच गॅरंटीशीर. आता बघा ना, तुमच्या आत येण्यातून सुद्धा. हो, आत येण्यातून कुठे, कोसळण्यातूनच. पण काळे, तुम्ही वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? कारण आमची एंट्री
सुद्धा अगदी अशीच झाली हो, विदाऊट सायलेन्सर. येस. बाय द वे काळे, हा विठ्ठल पंढरपूर. नमस्कार. नमस्कार. हा रघ्या जगताप. नमस्कार. नमस्कार. मी सदाशिव काळे. काळे? काळे म्हणजे ब्राह्मण की मराठा? काका काका एकदम अशी जातीची का चौकशी करताय? काही विशेष? काय विशेष नाही हो, कुठून तरी बोलायला सुरुवात करायची ती मी जातीपासून केली. बाकी जाती गोऱ्या की काळ्या हे ज्याला दिसतच नाही त्याला काय फरक पडतोय म्हणा. मी ब्राह्मण आहे. असू दे, आपली काही हरकत नाहीये. बाय द वे, तुमचे हेडलाइट्स कधी उडाले? ओ काळे, अहो तो तुम्ही आंधळे केव्हा झालात असं विचारतोय. काळे, मी वयाच्या 30व्या वर्षापासूनच आंधळा आहे. जगेने शेवटचे डोळे 2 वर्षापूर्वी वापरले. मग तुमचे हेडलाइट्स कधी उडाले? माझे काही महिन्यापूर्वी म्हणजे माझ्या मुलाच्या मुंजी. काय काळे, म्हणजे तुम्हाला मुलगा सुद्धा आहे? काळे, रनिंग चांगलं झालेलं दिसतंय तुमच्या गाडीचं. काय हो काळे, तुमच्या मुलाच्या म्हणजे तुमचे डोळे जातील असं करत काय होतं ना? काळे, गंभीर नव्हता बोलायचं. नो सिरियस टॉक. थोडं गंभीर. हा नाही काळे. नाही अहो त्याशिवाय मला सांगता येईल. ठीक आहे काळे, थोडं भाग गंभीर. काय आहे की तुमची गाडी कितीही भरकटली ना तरी आम्ही बरोबर रस्त्यावर आणू. लावा किल्ली. खरंच सांगतो, अगदी दृष्ट लागण्यासारखा समारंभ आखला होता माझ्या पोराच्या मुंजी. खूप हौसेला तयारी केली होती मी आणि माझ्या बायकोनं. सगळे सोयरे, मित्र परिवारांना आमंत्रण दिले होते. हा त्यातले पुष्कळसे आगत्याने आले होते म्हणजे. आणि समारंभाच्या बरोबर आदल्याच रात्री ही घटना घडली. मला अचानक दोन्ही डोळ्यांनी दिसेल असं झालं. डॉक्टर बोलवले. डॉक्टरांनी 5 मिनिटात डायग्नोसिसही केलं. बायलॅटरल रेटायनल डिटॅचमेंट. आणि मी मात्र त्या 5 मिनिटात उद्ध्वस्त झालो. नियतीच्या एका फटकाऱ्यात सगळ्याच्या सगळं हरवून गेले. माझ्या बंड्याला बटूच्या वेशात पाहायची इच्छा मात्र शेवटची इच्छाच राहिली. काय हो काळे, तुम्ही तुमच्या मुलाच्या मुंजीत त्याच्या मांडीत पेडू फारलात की नाही? नाही, तशी पद्धत आहे. पण त्याचं काय, माझ्या मुलाची मांडी ना खूप मोठी आहे. त्यामुळे मांडीच्या मापाचा बेडूक मिळेना म्हणून तुम्ही रद्द केलं. जग्या, 10 वाजले, आंघोळीची वेळ झाली. चल आवर. काय हो, रोज 10 वाजता आंघोळ करतात का पंढरपूर? पलीकडच्या घरातील मुलगी करते. हा म्हणजे पंढरपूरला रोज आंघोळ करण्याचं व्यसन नाहीये. हा फक्त केव्हा तरी करतो. पलीकडच्या घरातील मुलगी? हो, सुंदर तरुणी. काळे, सुंदर तरुणीला कधी आंघोळ करताना ऐकले का? तरुणीला आंघोळ करताना ऐकायची? काळे, अहो इथं पाहणं कुणाला शक्य आहे, त्यामुळे फक्त ऐकायची. खरंच काळे, ऐकायची. केवळ सुख आहे, सुख. तुमचं वय 36 ना? मग तुम्हाला नक्की आवडेल. काळे, यू विल एन्जॉय. शांतता. आंघोळ काही क्षणातच सुरू होते. जग्या, रेकॉर्ड लावून तयार आहेस? हो. रेकॉर्ड? ओ काळे, अहो आंघोळीसाठी पार्श्वसंगीत म्हणजे डायरेक्ट तुम्हाला संगीत नाटकातली नटी आंघोळ करते असं वाटणार. पण काळे, या इथे खुर्ची आहे. या खुर्चीवरती उभे राहा. कान टवकार उभे राहा. या पुढे. ती आली. बाथरूम मध्ये तिचा प्रवेश झाला. तिनं बाथरूमचं दार बंद केलं. हो काळे, अहो स्नानापूर्वी शरीरावरची वस्त्र दूर करायला नकोत का? पण हे नाट्यगीत नरवरा कृष्ण समा. काळे, अहो तुम्ही त्रयस्थपणे आंघोळ ऐकू नका. तुम्ही त्या आंघोळीमध्ये असे रमून जा, म्हणजे रममान होऊन जा. काळे, कल्पना करा की या संगीत नाटकातले नट तुम्ही आहात. या संगीत नाटकातले स्वयंवरातले नट तुम्ही आहात. अहो श्रीकृष्ण तुम्ही आहात. 30 वर्षाचे तुमच्या
तुमच्या पौरुषावर भाळून ध्यानी मनी तुमचाच ध्यास घेऊन तळी तळी तुमचीच मूर्ती पहा. काष्ट पाषाण तुम्हालाच समजून एक सुंदर तरुणी तुमची रुक्मिणी स्नान करते. इतकी सुंदर कल्पना करायची का? काय अहो हे सगळं कल्पनेतच शक्य आहे. कल्पना करा काय की ही सुंदर तरुणी तुमची रुक्मिणी स्नानापूर्वी शरीरावरचे वस्त्र अलंकार हलके दूर करताना तुमच्या आठवणीने मोहरले आणि म्हणते साबण कुठे गेला आणि म्हणते शॉवर सुरू झाला. ही रुक्मिणी गरम पाणी घेते की थंड पाणी? थंडच घेते. तुमचं तुम्ही ठरवा. थंड? मेंढरावरती लोकर दाट भारी थंडीस त्यांच्या बहुदाय निवारी. अशा वेळी ना आपल्याला डोळे नाही त्याचं जास्तच दुःख होत नाही का? काय म्हणाला? वास घ्या तिचं साबण लावणं सुरू झालं. साबणाचा सुगंध माझ्या रंध्रातून शिरपतोय. झिरपू दे. फक्त उतारून होऊन ओरडू नका. अहो ऐकलं तर उद्यापासून आंघोळ करणं सोडून दे. मग काय काळे कृष्ण समान वाटलं की नाही आंघोळीनंतर? हो काळे पलीकडची आंघोळ संपली खाली उतरा आता. सुखाचे क्षण पकडायला जाऊन ते हातात येत आहे तसं वाटावं आणि ऐन क्षणाला भुरकणी चावे चिमण्यांसारखे असं झालं. पण काय हो चकता ही तरुणी आता काय हो कसं असेल ना? हो मायक्रोफोन आहे आपल्याकडे. मायक्रोफोन? मी काय म्हणतो ही रुक्मिणी जर टर्किशचा टॉवेल वापरत असेल तर अंग पुष्ण सहज कॅच होईल. येस खरखर नुसती खरखरच ऐकू येईल. अहो ते देखील बरोबर आहे पण मी काय म्हणतो काय म्हणते काय माझ्या कोरड पडते पडायचीच ही युवती ना ती रोज आंघोळ करते. ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. हो जगता वादच नाही काय नाहीतर हा पंढरपूर. अहो या शेजारच्या बाई एवढं वय झाल्यावर ह्यानं वर्षातून एकदा तरी डोक्यावरून पाणी घेतलं आंघोळीसाठी तरी डोक्यावरून पाणी गेलं म्हणायचं. पण ही बाई 70व्या वर्षी सुद्धा स्वच्छतेचा केवढा 70 वर्ष? कोण ही आंघोळ करणारी तरुणी 70 वर्षाची? किती वर्षाची आहे कुणास ठाऊक. म्हणजे काळे अहो मुळात ती बाई आहे की नाही हे तर पाहिलं नाही. बोलताय काय? काळे आपल्या ह्या क्लबचा मोठो आहे म्हणजे या ना त्या मार्गाने करमणूक करायची आणि करमणूक करून घ्यायची. आता झाल्या प्रकाराने तुमची करमणूक झाली की नाही सांगा. काळे अहो चांगल्या कल्पना करून स्वतःचं मनोरंजन करून घेण्यात काय हरकत आहे. पलीकडच्या बाथरूम मधून रोज सकाळी 10 वाजता आंघोळीचे आवाज ऐकू येतात. आता त्या ठिकाणी आंघोळ कोण करतं हे आपण ठरवायचं नाही का. जरी पलीकडच्या घरातल्या कुत्र्याला आंघोळ घालत असले तरी सुद्धा एखादी सुंदर तरुणी आंघोळ करते अशी नाजूक कल्पना करायला आपलं काय जात आहे. काळे तुमचं देखील खरंच आहे म्हणा. काळे तुम्हाला सिनेमातली गाणी आवडतात की नाही की नुसतंच नरवर कृष्णा समान आवडतात म्हणजे मग म्हणताय काय? तसा मी गाणं म्हणत नाही पण आता एन्जॉय म्हणून म्हणतो. पण मी नेहमी तबला मात्र वाजवतो. पण हार्मोनियम पंढरपूर वाजवतो. काळे काय आहे की गोविंदराव पटवर्धन गेल्यापासून मी शेटी वाजवणं सोडलं. काय हो शकता? तुमचा आवाज ना असा वर 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 चढतो का? म्हणजे त्याचा आवाज वरती चढतो पण जर का आवाज वरती जायला चालला मग तो टेबलावर चढतो आणि नंतर गाणी म्हणतो. काळे ऐका. तुला पाहते रे तुला पाहते जरी आंधळी मी तुला
आपको एक दर्द भरा गीत सुना रहा हूं. डोळ्यात वाच माझ्या हे गीत भावना. कुठल्या डोळ्यातील गीत वाचा आणि 1000 रुपये मिळवा असं गाड्या म्हटलं तरी चालेल. चांगलं म्हणावं चांगलं. अशी गाणी म्हटलीत ना की जुलूम होतो आपलं. ठीक आहे ठीक आहे. काय तुम्हाला डान्स आवडतो का? डान्स हो आम्ही ना गणपतीत खूप नाचायचो. ते काय लाकडी. काय यस काय मी तुम्हाला कॅसेट लावून देतो. म्हणजे आपण हे जग्या चांगलं गाणं लावलं. आपण सगळे नाचूया. काय काय मध्ये या. काय शाबास शाबास. मी जहाडलाय पंढरपूर. चहा घ्या चहा घ्या. काळे कुठा काळे काळे चहा घ्या. तुमच्यासाठी बिनसागरेच आहे बरं का. पण तुम्ही कसं ओळखलं मला डायबिटीस नाही ते? सोप आहे. तुम्हाला एकच मुलगा आहे ना त्यावरून कळलं. म्हणजे मी समजलं नाही. काळे काळे अहो तुमचं लग्न होऊन 8 वर्ष झाली तरी मुलगा एक. कारण डायबिटीस मुळे आपली प्रजनन शक्ती कमी होते. अहो चहा घ्या. काय काय तुम्ही नर्वस व्हायचं काय कारण आहे? कारण आमच्या केंद्रे मास्तरांची बोलायची पद्धतच आहे. हे बघा तुमची प्रजनन शक्ती अजून शाबूत आहे अशी खात्री बाळगा. आयला आपलं असं मत आहे काळे की एका मुलानंतर प्रत्येक पुरुषाची प्रजनन शक्ती खलास झाली पाहिजे. हा कमीत कमी भारतासारख्या माणसांनी बरबटलेल्या देशात. काय बोलले? माणसांनी बरबटलेला दे. पण काय हो जगताप, एकट्या पुरुषाची प्रजनन शक्ती संपून काय उपयोग? अहो काय बॅटरीतून उजेड पाडण्यासाठी 2 सेल्स लागतात आणि मुख्य म्हणजे दोन्हीही चार्जड. एकाच्याला काही तोंड सांभाळा. बोलताना विशिष्ट मर्यादा सोडून चालणार नाही. तुम्हाला खूप वेळा बजावलंय की बिभत्स आणि अश्लील टाळा म्हणून. सिगारेट उडली तर चालेल ना? नाही इथं कुणाला काय बिभत्स आणि अश्लील वाटेल याचा अंदाज नाही म्हणून म्हटलं. हे पहा काय लैंगिकतेला माझा विरोध नाही. लैंगिकता हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण त्यातही सुसंस्कृतपणा हवा. तुम्ही पापलेट खाता? पापलेट म्हणजे तळलेलं पापलेट हा जेवणाचा मेनू नाही. तुम्ही खात नसाल तर तुमच्यासाठी बटाटे वडे तळणार. काय तो धूर आधी तिकडे सोडा. हा फोस्फरचा वास अजिबात मला सहन होत नाही. काही म्हणजे खातोच पापलेट. ठीक आहे उत्तम. पंढरपूर चला आपली वेळ झालेलीच आहे. हो 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 समोरच्या रस्त्यावर एक अँबॅसिडर उभी आहे. ती सुरू झाली की आपण निघायचं. उत्तम. काळे तुमचा पायगुण अतिशय उत्तम आहे. गाडी एकदा नाही चांगली 3दा बॅक फायर झाली. तुमचं बॅक फायरिंग संपून लवकर गाडी सुरू झाली तरच 11 पर्यंत आपण परत येऊ स्वयंपाकासाठी. कुठे निघालाय आपण? मासे पकडायला. काय? मासे पकडून आणून नंतर तळणार की काय? नाही. खाण्याचे मासे आधीच आणून ठेवलेले आहेत. हे दाखवण्याचे मासे निमित्त हो. काय इथे मागे एक तळ आहे. त्या तळ्याकाठी दररोज एक तासभर तरी वेळ टाकून बसायला आवडतं मला. छान ध्यान धारणा करता येते. नाही म्हणजे काय एक निव्वळ मर्याद मजा 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 असं ध्यान धारणा करीत राहावे काळे.
जीवन रहस्याचा मासा केव्हा गळाला लागेल सांगता येत नाही. आता बुद्धाला झाडाखाली गावला, रामदासाला बोहल्यावर सापडला, मला कदाचित तळ्याकाठी सापडेल. काय सांगावं? काळे, मी आपला या मास्तरांच्या शेजारी बसतो आणि गाड्यांचे हॉर्न ऐकतो. कदाचित माझं जीवन रहस्य मला एखाद्या हॉर्न मध्ये सापडणार. मास्तर चलायचं ना आता? ठीक आहे काळे, येतो. सावकाश सावकाश. पंढरपूर पुढे वा. जग्या. हो जगताप, ही सिगारेट कुठे टाक? या इथे या. इथे एक टेबल आहे, समोर या. मध्ये खुर्ची आहे. इथे ॲस्ट्रे ठेवलाय बघा टेबलावर, कोपऱ्यावर आहे. हो तुम्ही सिगारेट घ्या ना. नाही नको. घ्या घ्या घ्या. हो खरंच नको. एक विचारू का? हो विचारा ना. नाही तुम्हाला चालणार असेल तर नाही तर काळे बिनधास्त विचारा. मला अंधत्व कसं आलं हो? काळे सिगारेट द्या आता. हो घ्या ना घ्या. नाही तुम्ही नको म्हणालात ना म्हणून म्हटलं. काळे काळे मला कॅन्सर आहे. तुम्ही गंमत करणं सोडणार नाही. तुम्हाला दसऱ्याला सांगायचं तर नका सांगू. काळे मी गंमत करत नाही. मला खरंच कॅन्सर आहे. मॅलिग्रंट एस्ट्रोसायट्रोमा, ब्रेन ट्युमर. डॉक्टरांनी मेंदूचा स्कॅन केला आणि सांगून टाकलं ट्युमर नॉन ऑपरेबल आहे. हा पण रेडिएशन 1-2 वर्ष काढता येतील असं म्हणाले. पण भांछूत रेडिएशनचा त्रास हवाय कोणाला? त्याचा खूप त्रास होतो असं म्हणतात. जाऊ द्या हो, जाऊ दे. काय तुमची बायको ब्राह्मण की मराठा? हो ब्राह्मण पण तुम्ही हे असं अचानक- नाही सहज विचारलं. काय की माझं ज्या मुलीशी लग्न व्हायचं होतं ती ब्राह्मण होती आणि मी मराठा, इंटरकास्ट. काळे ती धारवाडची होती. धारवाड? हो. माझी बायको सुद्धा धारवाडची. काय म्हणताय काय? मी धारवाडच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून लागलो होतो. नुकताच इंजिनियर झालो आणि लगेच मला नोकरी मिळाली. त्यामुळे साहजिकच माझ्या मनामध्ये छोकरीविषयीचे विचार मूळ धरू लागले आणि नेमकी त्याच वेळी ती मला भेटली. हो का? ती सुद्धा बहुतेक त्यावेळी नाजूक कोवळ्या मानसिक अवस्थेतून जात असावी. कारण आमची ओळख, ओळखीची मैत्री आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला फारसा वेळ लागला नाही. आणि मग त्या धारवाडच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचा रोमांस पुरायला सुरुवात झाली. तासनतास गप्पा गोष्टी मानणं, अहो कधी कधी तासनतास नुसतं एकमेकांकडे पाहत बसलं. त्या गाठी भेटी, ती एकमेकांना लिहिलेली प्रेमपत्र. काय तुम्ही कधी लिहिलंय का तुमच्या बायकोला प्रेमपत्र? हो लिहिली तर खूप लिहिली. धारवाड काय गाव आहे ना. सुरुवातीला सुधाच्या घरातून आमच्या लग्नाला विरोध झाला. हा पण मागवतच, म्हणजे प्रत्येक इंटरकास्ट मॅरेजला होतो. पण नंतर मात्र प्रिन्सिपॉल साहेब आमच्या लग्नाला राजी झाले. प्रिन्सिपॉल साहेब? हो. अहो आर्ट्स कॉलेजचे रिटायर्ड प्रिन्सिपॉल गोकर्ण. प्रिन्सिपल गोकर्ण? येस प्रिन्सिपॉल गोकर्ण. अहो त्यांचं घर आणि माझं कॉलेज हे विद्यापीठाच्या आवारामध्ये होतं. त्यामुळे त्यांच्या घरी माझं जाणं येणं चालत असायचं. अहो त्यामुळेच तर माझी आणि सुधाची ओळख झाली. सगळं अगदी व्यवस्थित जमून आलं होतं. पण त्याच वेळी नेमका हा ट्युमरचा बाप उपटला. म्हणतात ना काळे और नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. काळे हा पांडू कुठे भेटतो? सगळा गावात आला बोलले एक दिवस. जगताप तुम्ही खोटं बोलताय. काळे मला खोटं बोलायची सवय नाही. हे बघा तुमच्या खोटेपणाचा सर्वात जळजळीत पुरावा हा आहे जगताप. ज्या स्नेहाबरोबर तुमची ओळख, तुमची मैत्री, तुमचं प्रेम जमलं, जिच्याशी तुमचं लग्न ठरलं होतं ती सुद्धा माझी बायको आहे. काळे आणि याची जर तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल ना तर मॅरेज रजिस्टर मधून किंवा 9 डिसेंबर 1998 या दिवशी विष्णुराव मंगल कार्यालयामध्ये आमच्या लग्नासाठी जे 1,500 लोक जमले होते त्यांना विचारून करू शकता. काय गेम टाकता राव काळे. इतकंच नव्हे तर सुधाला माझ्यापासून एक मुलगा असून या मितीला तो 7 वर्षाचा आहे. शक्य नाही. त्याचं नाव बंड्या. काळे 2 वर्षांपूर्वी माझे सासरे वारले.
सासूबाईंना वेडाचा झटके येत. त्यांना सतत कोणाची तरी सोबत लागू लागली आणि नेमका याच वेळेला मलाही अंगातून आलं. त्यामुळे परिस्थिती फार कठीण झाली. सासूबाई धारवाड सोडायला तयार नव्हतं. आम्हाला धारवाडला जाणं शक्य नव्हतं. शेवटी मी मन मोठं केलं आणि सुधाला धारवाडला पाठवलं. कोण सुद्धा? माझी प्रियसी? अहो माझी बायको सुद्धा. काय? ते तिकडे धारवाडला इकडे राहील, मी आणि बंड्या इकडे राहू असं ठरलं. 15 दिवसातून एकदा शनिवार रविवार धारवाडला जायचं असंही ठरलं. आईला तेव्हाच मला सुद्धा शनिवार रविवार भेटायची. जगताप तुम्ही दादांत खोटं बोलताय हो. जाऊ द्या हो काळे. सुद्धा तरुण होती आणि उरलेलं आयुष्य तुमच्यासारख्या अकाली अंधत्व आलेल्या पुरुषाबरोबर काढायचं या कल्पनेनं बिचारी खचली असणार. आणि त्याच वेळी तिला नेमका मी भेटलो. स्मार्ट, कॉन्फिडंट आणि मुख्य म्हणजे डोळस. अहो त्यामुळे साहजिकच तिनं तिच्या नव्या जोडीदाराच्या स्वरूपात मला पाहिले असणार. पण झालं काय? त्याच वेळी माझेही हेडलाईट्स उडाले. म्हणतात ना, क्या करेगा पण. नाही हो नाही जगताप. मी तिला उदार मनानं तिच्या आईची ओढाताण होऊ नये म्हणून धारवाडला पाठवली. स्वतःच्या गैरसोयीची पर्वा न करता. आणि तिने एका परपुरुषाबरोबर चाळे केले. परपुरुष? काळ्याने परपुरुष आहे का? आणि आता तर आपला केवढा चांगला परिचय झालाय. काय कल्पना करा, जर का तुमच्या बायकोचं माझ्याशी लग्न झालं असतं तर आपण दोघेही वेगळ्या अनोख्या नात्यानं बांधले गेलो असतो. अहो तुमच्या सख्या बायकोचा मी सख्खा नवरा. अहो काले गले जगताप जगताप हरामखोर मी तुला घेऊन नाही सोडणार. जगताप जगताप. गडबड पुरे झाली काळे. मला सोडा माझा. तुम्ही हो हो मग तो हरामखोर कुठे गेला आहे? जाऊ दे काळे, शांत व्हा. आज तुमचा पायगुण अतिशय उत्तम आहे. माझी ध्यानधारणा खूप छान झाली आणि गळाला मासा देखील मोठा लागलाय. पंढरपूर काळ्यावरती लक्ष ठेवा. हो हो. परमेश्वरा आणखीन काय काय आयुष्यात वाटायला आहे रे माझ्या. काळे फारच खडखडताय. जगानं सगळीच हवा काढून घेतलेली दिसते तुमच्या गाडीतली. उद्ध्वस्त फार उद्ध्वस्त झालो मी. हे बघा उद्ध्वस्त, थोडे शांत व्हा. एवढ्यात सगळा खुलासा होईल. म्हणजे ही सगळी गंमत होती हे कळेल तुम्हाला. अहो कसला खुलासा आणि कसली गंमत. स्वतःच्या तोंडानं ओखले ते करण. काळे अहो जरा सबुरीनं घ्या. हे बघा हा सगळा इथल्या करमणुकीचा भाग होता. शेवटी लाईफचं थ्रिल कशात आहे सांगा काळे. तुमच्या त्या ड्राय डेली रुटीन मध्ये काय आहे काय त्यात? सकाळी उठल्यानंतर चहा, आंघोळ, देवपूजा, ऑफिस, करडेकाशी, डबा, घरच्या उकळलेल्या पाण्याची बाटली, पुन्हा खरडेकाशी, चहा आणि घरी यायचं, पुन्हा वर्तमानपत्र घ्यायचं, चहा प्यायची, रात्रीचं जेवण घ्यायचं आणि मग पॅन्टीतले निरोध हळूच लेंग्याच्या खिशात काढून ठेवायचे आणि पोरं कधी झोपतात याची वाट बघत बसायचं. बस असे दिवस, अशी वर्ष ढकलायची. कॉन्टेस आणि ट्रॅक्टरची टक्कर झाली बहुतेक. आवाज तसाच होता. काळे या गाढवानं तुम्हाला एवढं लेक्चर दिलं, पण तुमची बायको ही माझी प्रियसी या मी रंगवलेल्या नाटकावर एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. अहो म्हणजे तुम्ही सुद्धा प्रिन्सिपल गोखले धारवाड हे सगळं नाटक होतं. पण नाटक कसं काळे थ्रिलिंग झालं की नाही? हो पण तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली कशी? काळे सकाळी आम्ही तुमच्या घरी फोन केलं होतं आणि वहिनीशी खूप गप्पा मारल्या. काळे अहो संपूर्ण काळे कुलवृत्तांत पाठ झाला आम्हाला. पण काही म्हणा काळे, वहिनी गप्पा मारायला फार छान आहे. काळे अफेअर करायला हरकत नाही. शाबास, धन्य आहे तुमची आणि या क्लबची. खरंच गॅरंटेड थ्रिल आहे इथं मिनिटात. पण काय हो जगताप, तुम्हाला एवढा गंभीर आजार असून तुम्ही चेष्टा मस्करी कशी करताय? अहो याचा कॅन्सर ना तो सुद्धा त्या आंघोळ करणाऱ्या रुक्मिणी सारखा छोट्या फक्त मूड क्रिएट करण्यासाठी. काळे काळे काय पण मी काय म्हणतो, गंभीर होण्याचा एवढा अट्टहास कशासाठी? नुसता लाईट मूड जरी असेल ना तरी मनोरंजन हे होतच.
तसं नाही काळे, काय माहिती का, अर्थात सगळ्या आंगळ्यांनी एकत्र येऊन गंमत करण्यासाठीच तर हा क्लब आहे, हो की नाही हो पंढरपूर? काळे तुम्हाला काय सगळी गंमत वाटते? काळे ऑल दिस इज व्हेरी सिरियस. नाही तुम्हाला त्या पेन्शन बद्दल कळलं ना की यातली गंभीरता जाणवेल. पेन्स आहे? कोण पेन्स आहे? त्यांना काय झालं? काळे त्याला एक सिगारेट द्या आणि मला एक द्या बघू. देतो ना. तुम्हाला पण? मला पण द्या हो. पंढरपूर हो. पंढरपूर तुम्ही पण गंभीर झालात की काय? काळे प्लीज असं नका. काळे यापुढे जे घडणार आहे ते तुम्हाला मनःपूर्वक आणि भक्तिभावानं करायचंय. हो म्हणजे काय करायचं काय? काळे तुम्ही इथे आल्यापासूनच्या घटनांचा क्रम लक्षात घ्या. तुम्ही इथे आला, धाडकन पडला, सरप्राईज तुमच्यासाठी. त्यानंतर आपल्या ओळखी झाल्या, थोडा रिलीफ मिळाला. त्यानंतर आंघोळ म्हणजे एक्साइटमेंट, रोमांस, सेक्स. त्यानंतर नाच गाणी झाली म्हणजे थोडा रोमॅन्टिक मूड क्रिएट झाला. त्यानंतर ब्रेन ट्युमर, मॅलिग्रंट एस्ट्रोसायट्रोमा, भीती, सहानुभूती. त्यानंतर तुमच्या बायकोचं माझ्याशी असलेलं अफेअर, अर्थात तुमच्यासाठी फ्रस्ट्रेशन. आणि त्यानंतर हे सगळं खोटं होतं याचा रिलीफ म्हणजे सतत खाली वर असं फिलिंग. हो ना काळे? पण वेळ खूप छान गेला. तुम्ही काय हसला? रिलीफ संपला काळे. आता शेवटचा खेळ, दी एंड गेम. म्हणजे काळे तशी ही खोली साऊंड प्रूफ आहे. हा म्हणजे मुद्दामूनच तुम्ही आरडाओरडा कराल ना म्हणून मुद्दामूनच मास्तरांनी तशी व्यवस्था करून ठेवली. पण मी कशासाठी ओरडे? काळे कदाचित तुम्ही पळून जायचा प्रयत्नही करा पण दार 5 फूट वरती आहे जमिनीपासून. पळून तरी काय जाईल मी? आणि शेवटची धडपड म्हणून तुम्ही खिडकीतून उडी मारून जाण्याचा प्रयत्न करा. परंतु इथे खिडकी नसून खिडकीची फक्त कल्पनाच आहे. तेव्हा काळे तुम्हाला कल्पनेतच उडी मारावी लागणार. अहो तुम्ही काय बोलताय काय? हे बघा, एक तर तुम्ही वेडे आहात नाहीतर माझ्या कानाला फास होत आहे. काळे महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे. गेलेली दृष्टी पुन्हा प्राप्त होण्यासाठी भैरवनाथाला आंधळाच बळी चढवावा असा आमच्या केंद्रे मास्तरांना दृष्टांत झाला. आम्ही तिघे होतो, मी, मास्तर आणि आमचा पंढर. त्यामुळे साहजिकच आम्हाला बळी देण्यासाठी 3 आंधळ्यांची आवश्यकता होती. आणि ते कुठून प्रश्न पडला आमच्या पुढे. पण तेवढ्याच मास्तरांच्या डोक्यामध्ये ब्लाइंड मेन्स क्लबची आयडिया आली आणि आम्ही लगेच रेडिओवर जाहिरात दिली तर पेन्से हजर. पेन्शनचा बळी देण्याचा कार्यक्रम उरकतोय ना उरकतोय तोच तुम्ही काळे. जाहिरात केल्यानंतर विष प्यायला सुद्धा माणसं कशी ताबडतोब धावत येतात किती सत्य आहे ते बघा. तुम्ही चला तर मंडळी, झाली का सर्व तयारी? जगताप चला कॅसेट लावा. काल ती नीट लागली नव्हती म्हणून म्हटलं आज तरी नीट आहे ना? हो मास्तर. अहो म्हणजे तुम्ही काय करणार काय? काळे ही खोली किती कडेकोट बंद आहे याची कल्पना आलेलीच आहे तुम्हाला. मास्तर सगळं सांगून झालंय. म्हणजे साऊंड प्रूफ, खिडकी नाही वगैरे वगैरे. मास्तर आता फक्त ऍक्च्युअल प्रोग्राम सांगितला ना की सांगा. ठीक आहे, माझी पूजा झालेलीच आहे. आता फक्त बलिदानाचा कार्यक्रम होईल. जगदंब जगदंब ओम.
भैरवनाथाच्या नावानं जय भैरवनाथ. पंढरपूर चला या, हा माझ्या हातातला गुलाल घ्या आणि गुलाल बुक्का घ्या आणि त्या काळेला लावा, काळेला गुलाल बुक्का लावा. गुलाल बुक्का लावून घ्या, देवाचा बुक्का आहे. देवा घेऊन घाला असा बोडक्या प्रमाणाने गेला तर देवाला आवडणार नाही. ते जय भैरवनाथ. जय भैरवनाथ. तुम्ही जबरदस्ती करते माझ्यावर. काळे काळे तुम्हाला भैरवनाथाची आरती येत असेल तर मनात मनात आपले ते नवीन मेंबर सोनवणे केव्हा येतो म्हणाले? संध्याकाळपर्यंत पोहोचतो असं म्हणाले. ठीक आहे, तोपर्यंत काळ्यांची निर्वाणीराव हटपेला. माझी आरती म्हणून झाली. आपण सुरा घेऊन येऊ का? या या या, वेळ झालेलीच आहे, काळ्यांची घट्ट भरलेलीच आहे. तुम्ही वेळ आहात, टाळ वेळ आहे. हे बघा, तुमचा पत्ता माझ्या घरी आहे. माझी बायको मला शोधून इथपर्यंत नक्की आहे. एका महिन्याने काळे तुम्ही 1 महिन्याची सुट्टी घेतलेली आहे आणि सोनवणे आणि पेन्शनची देखील बायको इथे येणारच आहे. पण त्यावेळी इथे कोण असणार आहे? भैरवनाथाच्या कृपेने आम्ही नव्या नजरेचे तीर सोडत असू कुठेतरी. मास्तर मास्तर, काळ्यांची मान धुवून घेऊ. अजिबात खाऊ नका, काही त्रास व्हायचा नाही. पहिल्या फटक्यातच मुलगा वाचला. दुर्दैवाने पलीकडे कोणीही आंघोळ करत नाही. सगळी आंघोळ या कॅसेट मध्ये आहे. ऐका. काळे काळे, तुम्ही मला मारलं ना, देव तुम्हाला कधी क्षमा करणार. ऐका ऐका, अकाली अंधत्व आलेल्यांना खचू नका. स्वतःचे व्यंग विसरून जाण्यासाठी क्लबचे मेंबर व्हा आणि एक आगळा वेगळा आनंद लुटा. नित्य नवी मौज, नवी करमणूक, अत्यंत माफक शुल्क, टॅक्स नाही. याल तर हसाल, न याल तर फसाल. फोन नंबर 654321. नमस्कार. काळे काळे, उठा उठा. संसार काय का सफरचंद का? त्याला जरा शांत बसू दे. हा करमणुकीचा डोस थोडा जरा जास्तीच झाला. मी पाणी घेऊन येतो. म्हणजे सुद्धा क्लबच्या पहिल्या दिवसाच्या प्रोग्रामचा भाग आणि प्रत्येक नव्या मेंबर साठी हा असतोच. आयला काळे, तुम्हाला काय हे सगळं खरं वाटलं की काय? तुमची टाकी खरंच काय झाली होते? हे घ्या, पाणी घ्या आणि टाकी भरून घ्या. दे भाऊ, दे. म्हणजे ते पेन्शन आहे तुम्ही. काळे, पेन्शनना ही करमणूक सोसवली नाही म्हणून ते पहिल्याच दिवशी संध्याकाळी परत. हा काळे, पण त्यांना मात्र संपूर्ण महिन्याची फी ही भरावीच लागते. तुमचा काय विचार? बघा, हे जरी मनोरंजन असलं ना तरी काळे काळे, अहो आपण जन्मांधळे नव्हे, आपण अकाली आंधळे. आपण अकाली आंधळे झालेले दुर्दैवी लोक. जन्मांधळ्यांचं एक बरं असतो, त्याने दृष्टीचा अनुभव घेतलेला नसतो. पण आपण कोणी 35 वर्ष, कोणी 30 वर्ष, कोणी 40 वर्ष दृष्टीचा अनुभव घेतलाय. आता या पलीकडे कधी पाहिलेली वस्तू आता परत कधीही दिसणार नाही, हे मोठं दुःख. आमचा हा पंढरपूर तसाच. गाडीचे आवाज त्याला ऐकू येतात म्हणून तो कुतूहलाने वळून बघतो.
नंतर त्याला कळतं की अरे अमुक अमुक गाडी आहे म्हणून वळून बघितलं खरं, पण आता फक्त आपल्याला काम उरले. जसं एखाद्या डायबिटीस झालेल्या माणसाला 50व्या वर्षी वाटलं, अरे माझा पाय गेला, कोणतरी मित्र येतो म्हणतो ए चल 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 निघूया आपण, तो उठतो. नंतर त्याला कळतं की अरे आता आपण नाही धावू शकत, आता आपण नाही धावू शकत. हे त्याला जेवढं दुःख आहे त्याच्यापेक्षा लाख पटीनं जास्त दुःख आज आपल्याला आहे. मला कोणीतरी हाक मारतो, हे जाग्या, मी पटकन तिकडे बघतो आणि ओ म्हणतो, कारण मी 30-35 वर्ष जिकडे आवाज येईल तिकडे वळून बघतोय. मी काही जन्मांधळा नव्हे, पण त्या माणसाला मात्र वाटलं की अरे जगेला मी हाक मारली, जगेला माझ्याकडे पाहिलं, म्हणजे जगेला बहुतेक ना दिसतं. अरे आम्ही काय लोकांची उधारी चुकवायची किंवा बँकेचे हप्ते भरायचे नाहीये म्हणून काय अर्धपोरे पत्करलं नाहीये. पण हे सगळं का काळे, अहो आता आपण आंधळे झालोय ना म्हणून अजून आपल्यावरती ISI मार्क लागायचा आहे. हा सगळा रोष आणि या सगळ्या रोषातनं मुक्तता मिळावी म्हणून काळे आपण अंधांसाठी चालवलेला हा क्लब. अहो या क्लब मध्ये सभापती, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सगळे 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 आपण अंध. आणि एकच उद्दिष्ट, नित्य नवी मौज, नवी करमणूक. काळे तुमचं नवे पण संपलं, आता तुम्ही जुने झाला. काळे नवीन येणाऱ्या माणसांची म्हणजे सोनावणींची गंमत बघायला तुम्ही मोकळे झाला. मग तुम्ही थांबताय की निघताय? पैसे भरू ना. मला झेपेल असं वाटत नाही. किती म्हणाला? 551 ना. बोलला